दिवसापासून सुगवे नालदेवाडी मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांचे हाल, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षाने ग्रामस्थ संतप्त। कर्जत तालुक्यात गेल्या 1.5-2 महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून सुगवे नालदेवाडी मार्गावरील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे। या मार्गावरील जुन्या मोरीखालची माती पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला असून गेल्या तब्बल 10 दिवसापासून या मार्गावरील अवजड वाहनाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। रस्त्याची धोकादायक अवस्था लक्षात घेऊन या मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। परिणामी सुगवे, सरायवाडी, नालदेवाडी आणि लोभेवाडी येथील नागरिकांसह शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा खर्च परवडत नसतानाही प्रवास करावा लागत आहे, तर काहींना पालकांचा दुचाकीवरून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे। या मार्गावरील जुनी मोरी कधी कोसळण्याच्या स्थितीत असून रस्त्याचा आणखीन भाग खचण्याची शक्यता आहे, तर ही सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे। या मार्गावर शेतकरी शेतीमालाची वाहतूक करतात, मात्र अवजड वाहतूक बंद झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला हा रस्ता धोकादायक बनूनही अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। तातडीने मोरी आणि रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, अन्यथा जीव लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे।